नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी तालुक्यातील 121 रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीनचे वाटप. सार्वजनिक वितरण प्रणालीत ई-पॉस मशीनचे महत्त्व मागील काही वर्षात खूप वाढले आहे. अन्य नागरी पुरवठा विभागाच्या राशन वितरण प्रणालीची पारदर्शकता ही ई-पॉस मशीनमुळे शक्य झाले आहे. 2016 दिलेल्या मशीनमध्ये कालांतराने अद्ययावत करणे आवश्यकता होते. त्या अनुषंगाने सदर मशीनमध्ये 4G नेटवर्क असून त्यामध्ये जिओ व VI कंपनीचे सिम आहे. सोबत ज्यांचे अंगठे लागत नाही त्यांच्याकरिता डोळे स्कॅनरसुद्धा देण्यात आले आहे. अशा अद्ययावत ई-पॉस मशीन दिनांक 31 मे 2024 रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील 121 रास्त भाव दुकानदारांना तहसीलदार श्रीमती उषा चौधरी व अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे यांच्यामार्फत वाटप करण्यात आले. नवीन ई-पॉस मशीनद्वारे गतिशील नेटवर्कने लाभार्थ्यांना धान्य वितरण करणे आणखी गतिशील होणार आहे व ज्या वयोवृद्ध लाभार्थ्यांचे अंगठे लागत नाही त्यांनासुद्धा डोळे स्कॅन करून धान्य मिळेल. रास्त भाव दुकानदारांना नवीन ई-पॉस मशीनचे वितरण करताना तहसीलदार उषा चौधरी, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे, पुरवठा विभागाचे सपन गड्डमवार, दिलीप मेश्राम, दशरथ फुलझले तसेच इट्रेगा कंपनीचे रोशन मडावी, सागर अगडे, अविनाश गणवीर व इतर कर्मचारी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणखी पारदर्शक करण्यासाठी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC व प्रत्येक सदस्यांचे मोबाईल क्रमांक नोंदणी 31 जूनपूर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन करावे असे आवाहन तहसीलदार उषा चौधरी यांच्याकडून करण्यात आले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून ब्रह्मपुरी भाजपाने केला जाहीर निषेध. ब्रह्मपुरी जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीने मेणकी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडो मारो आणि पुतळ्याचे दहन कार्यक्रम ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्राध्यापक अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. प्राध्यापक अतुलभाऊ देशकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असून एक शरद पवारांचा गट आहे, दुसरा अजित पवारांचा गट आहे. शरद पवारांच्या गटामध्ये शिलेदार म्हणून गणले जात असलेले जितेंद्र आव्हाड स्वतःला महाराष्ट्राचा मोठा नेता समजतो आहे. कधी काळी त्याला मंत्रिपदही मिळाले होते. स्वतःला वंचितांच्या कैवारी समजतो. कुठेही भाषण देताना शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय पाणी हलत नाही. हा एकटा शहाणा आणि बाकी सर्व मूर्ख अशा आविर्भावात जितेंद्र आव्हाड सध्या वावरत आहेत. सध्या राज्य सरकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये थोडे फेरबदल करावे असा मानस आहे. त्यातही कोणीतरी एकाने पुढे सोडली मनुस्मृतीमधील 2 पाठ अभ्यासक्रमात घालून ते विद्यार्थ्यांवर लादण्यात येणार आहे आणि तेही दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते मंडळी आहेत. मनुस्मृतीचा अपमान करायचा, तिचे दहन करायचे आणि स्वतःला मोठा नेता मिळवण्यासाठी आव्हाड यांनी महाड येथे एक कार्यक्रम घेतला. तिथे मनुस्मृतीचे चित्र एकत्र केले आणि ते मनुस्मृती चित्र तावातावाने फाडण्याचे महापराक्रम कार्य त्यांनी केले. पण त्यांना एवढेही माहीत नाही की मनुस्मृतीचे दहन करताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र त्यात आहे. ते चित्र तावातावाने फाडत असताना त्यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र आव्हाड यांनी कार्यकर्त्याचे न ऐकता तावातावामध्ये मनुस्मृतीचे दहन करताना त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असताना ते फाडले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. जनता आता जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी प्राध्यापक अतुल देशकर म्हणाले. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ वंदनाताई शेंडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक रामलाल दोनाडकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ शिलाताई गोंधळे, जिल्हा सचिव साकीत भानारकर, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अशोक सालोटकर, काशीनाथ पाटील थेरकर, माणिक पाटील थेरकर, पुंडलिक पाटील झोडे, मनोज भूपाल, ज्ञानेश्वर दिवटे, प्राध्यापक यशवंत आंबोरकर, इंजिनियर अविनाश मस्के, सौ सुनीताताई ठवकर, सौ कल्पनाताई बोरुले, अनिल तिजारे, विनायक पाकमुडे, राजू आंबोरकर, लोमेश ठाकूर, सौरभ शेंडे, महादेव नन्नावरे, दामोभाऊ दुमाने, कृष्णा तुपट, राजकुमार कुतरमारे, सचिन लिंगायत, आनंदराव राऊत, भगवान वैरकर, सौ कुंदाताई कोरेवार, सौ रंजनाताई ठाकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते आमदार विजय वरट्टीवार यांनी भागविली सिंधुताईकरांची तहान. सिंधुताई शहरात काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. जनतेला नळाद्वारे 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. काही दिवसापासून होत असलेल्या पाणी टंचाईची ही बाब सिंधुताई शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार यांच्या निदर्शनास शहरातील नागरिकांनी आणून दिली. दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वरट्टीवार यांच्याकडे सिंधुताई शहरातील पाणी टंचाईची समस्या सांगितली. पाणी टंचाईची दखल घेत आमदार विजय वरट्टीवार यांनी विजय किरण फाउंडेशनच्या माध्यमातून सिंधुताई शहरातील टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक प्रभागात पाण्याचे टँकर पोहोचवण्याची जबाबदारी प्रभागाच्या लोकप्रतिनिधीवर सोपवण्यात आली आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, संपूर्ण सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्या देखरेखीखाली पाणी पुरवठ्याचे नियोजन शहरात सुरू आहे. सिंधुताई लोणवाही शहरासाठी नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत असल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वरट्टीवार यांच्या पुढाकाराने शहरात एकूण 68 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना असोला मेंढा तलावापासून सिंधुताईपर्यंत येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ही योजना पूर्णत्वास आल्यास सिंधुताई शहरातील पाणी टंचाई समस्या सुटणार असून सिंधुताईकरांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.